नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुनश्च एकदा स्वागत आहे. ओके, आत्ता करंटमध्ये न्यूजमध्ये असलेला जो घटक आहे तो म्हणजे पर्यावरण कायद्यामध्ये केलेले बदल. आणि या बदलांवर बऱ्यापैकी टीका सामान्य माणसांकडून किंवा जे पर्यावरण रक्षक आहेत त्यांच्याकडून होत आहे. कारण या कायद्यामध्ये आता जो पर्यावरणाचा कायदा होता, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, या कायद्यामध्ये व्यापक अशा दुरुस्ती आणि सुधारणा सुचवलेल्या आहेत. बरोबर आहे. आता त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण बघणार आहोत आणि याच्याशी संदर्भात एक मेन्सचा प्रश्न पण आपण बघणार आहोत जो मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी ठरू शकतो. तर या कायद्यामध्ये कुठल्या कुठल्या सुधारणा ज्या आहेत त्या सुचवलेल्या आहेत त्या आपण बघूया. ओके, सगळ्यात पहिलं सध्याचं जे एक्झिस्टिंग आहे त्यामध्ये जवळपास 1 लाख रुपयाचा दंड, 5 वर्षापर्यंतची शिक्षेची तरतूद, अशा काहीतरी शिक्षा थोड्याशा हेवी आहेत, राईट. पण यामध्ये यांनी आता नोटिफाय केलं आहे की कमी गंभीर गुन्हे जे असतील, ज्या गुन्ह्यांची इंटेन्सिटी कमी असेल, अशा कमी गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद काढून टाकलेली आहे. आणि शिक्षेच्या ऐवजी, तुरुंगवासाच्या ऐवजी पर्यावरण संरक्षण जे एक म्हणतो ना आपण फंड, तो फंड तयार करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. बरोबर आहे. आता हा फंड तयार झाल्यामुळे काय होणार आहे की ज्याने कोणी पर्यावरणाचं नुकसान केलं त्याला कुठली शिक्षा होणार नाही. त्यांनी फक्त त्याचं कॉम्पन्सेशन द्यायचं आणि तिथून बाहेर पडायचं. त्यामुळे असं म्हटलं जातं की जे पर्यावरणाचे भक्षक आहेत त्यांच्यासाठी या सुविधा किंवा या सुधारणा या चांगल्या असणार आहेत असं आपण म्हणू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल इथे जर बघितलं आपण, EPAचे जे गंभीर उल्लंघन आहे ते भारतीय दंडसंहितेच्या तरतुदी अंतर्गत समाविष्ट केले जाईल. ओके, म्हणजे आता काय आहे, आता याच्यासाठी ग्रीन ट्रिब्युनल्स वगैरे जे टाकलेले आहेत त्याचं महत्त्व कमी होऊन ते कशामध्ये टाकलं जाणार आहे, ते टाकलं जाणार आहे तुमच्या IPC मध्ये. बरोबर आहे. आणि त्यानंतर पर्यावरण संरक्षण निधी तयार करण्याचा प्रस्ताव पण याच्यामध्ये दिलेला आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता मित्रांनो, पर्यावरण हा जो विषय आहे, आपण कायदा पण बघणार आहोत. पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नेमका काय आहे, त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, हे सर्व आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की पर्यावरण हा विषय कशामध्ये दिलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जो पण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे, ओके, हा साधारण 1972ला स्टॉकहोम नावाची एक परिषद झाली होती. बरोबर आहे. स्टॉकहोम परिषदेमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येक देशाने काहीतरी उपाययोजना करणं आवश्यक होतं आणि काहीतरी कॉमन फॅक्टर्स त्यांनी त्या ठिकाणी ठरवले होते. मग या स्टॉकहोम परिषदेचे जे फॅक्टर्स होते, जिथे भारताने ॲग्री केलेलं होतं, त्या ठिकाणी त्याला इफेक्ट देण्यासाठी हा 1986चा पर्यावरण संरक्षण कायदा आणण्यात आला. बरोबर आहे. हा कायदा तर आणला गेला, बरोबर आहे, पण मग इफेक्ट देताना आता याच्या राज्यघटनीय तरतूद काय होती आपल्याकडे, बरोबर आहे. त्यामुळे जो 1986चा पर्यावरण संरक्षण कायदा आहे तो कलम 253 किंवा अनुच्छेद 253 आपण त्याला म्हणू शकतो, आर्टिकल 253 नुसार त्याला एक्झिस्टन्स मिळाला. पण या व्यतिरिक्त पर्यावरण हा विषय, बरोबर आहे, राज्यघटनेमध्ये कुठे कुठे आहे, तर पर्यावरण हा विषय राज्यघटनेमध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर आर्टिकल 48A, बरोबर आहे, पर्यावरण संरक्षणाची हमी वगैरे 48A मध्ये ते दिलेलं आहे. आणि परत आर्टिकल 51A मध्ये जे आहे, जे फंडामेंटल ड्युटीज आपण ज्याला म्हणतो, पर्यावरण संरक्षण करणे हे आपलं काय आहे, मूलभूत कर्तव्य आहे. बरोबर आहे, आपली मूलभूत ड्युटी आहे, ती आपण केलीच पाहिजे. तर पर्यावरणाच्या संदर्भात 3 आर्टिकल नक्कीच तुम्हाला लक्षात आले असतील. करेक्ट आहे मित्रांनो. तर आता आपण बघूया पर्यावरण संरक्षण कायदा काय आहे, याच्यामध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत आणि याचा उपयोग काय आहे तुम्हाला, राईट. ओके, कम टू द पॉईंट. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं स्टॉकहोम कमिटी वगैरे, त्यामध्ये तुम्हाला मी आत्ता एक्सप्लेन केलं. यामध्ये जर बघितलं आपण, या कायद्याअंतर्गत, या कायद्याचा जो एक्झिस्टिंग कायदा आहे त्याच्यामध्ये थोडासा एक प्रॉब्लेम हा होता किंवा त्याचं नुकसान हे होतं की हा खूप केंद्रीकृत कायदा आहे. सेंट्रलायझेशन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे राज्यांना याच्यामध्ये अधिकार कमी आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. यात जर आपण बघितलं तर आता हा जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा काय काय अधिकार देतो, तर हा अधिकार देतो पर्यावरणीय प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण कमी करण्यासाठी देशव्यापी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे, बरोबर आहे, किंवा विविध स्रोतांकडून पर्यावरणीय प्रदूषकांचे उत्सर्जन असेल, विसर्जन असेल, ओके, यासारख्या विविध पैलूंमध्ये
जे पर्यावरणासाठीचे एक स्टँडर्ड्स आहेत ते सेट करणे, हे अधिकार आपल्याला याच्यामध्ये मिळालेले दिसतात. यामध्ये वेगवेगळ्या बाबींचा निर्देश देण्याचे पण अधिकार आपल्याला मिळतात. जसं आता आपण जर बघितलं, एखादा उद्योग म्हणजे आता समजा पर्यावरण प्रोटेक्शन ॲक्टमध्ये, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टमध्ये आपण जर बघितलं की एखादा उद्योग काहीतरी नियमांचं उल्लंघन करतोय, तर त्या उद्योगाला बंद करण्याचे, बरोबर आहे, त्यांचं ऑपरेशन त्वरित थांबवण्याचे, बरोबर आहे, ते प्रतिबंध करण्याचे किंवा त्याला नियमित रेग्युलेट करण्याचे अधिकार एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. यामध्ये तरतूद काय होती, जसं मी तुम्हाला म्हटलं की साधारण पर्यावरण जो कायदा आहे त्याचं पालन न करणे किंवा त्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा मानला जातो आणि त्याच्यासाठी दंड म्हणून काय केलेलं असतं, याच्यामध्ये साधारण 1,00,000 रुपयापर्यंत दंड आहे जसं मी तुम्हाला म्हटलं, आणि 5 वर्षापर्यंत शिक्षा. यातली एक होऊ शकते किंवा यातल्या दोघं पण शिक्षा तुम्हाला होऊ शकतात, बरोबर आहे. यामध्ये या कायद्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, तर सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही पर्यावरणीय गोष्ट असेल, कुठलीही पर्यावरणासाठी जर काही करायचं असेल त्याच्यासाठी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय, लोकसहभाग. आता हा लोकसहभागच त्यामध्ये नसेल तर पर्यावरण संरक्षण हे फक्त काय राहतं, मग कागदोपत्री राहतं. तुम्ही कितीही स्ट्रिक्ट कायदे करून घ्या आणि लोकांचा सहभाग त्यामध्ये नसेल तर त्याला काही अर्थ उरत नाही. ओके, त्यामुळे एक्झिस्टिंग कायद्यामध्ये प्रॉब्लेम काय होता, तर सर्वच प्रदूषके जे होते याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले नव्हते. जसं आपण म्हणू शकतो ध्वनी प्रदूषण असेल किंवा किरणोत्सरी ज्या जे लहरी आहेत है ना, किरणोत्सार ज्याच्यातून होतो अशा लहरींचा त्याच्यामध्ये समावेश नव्हता. जे पर्यावरणाचे सगळ्यात महत्त्वाचे प्रदूषणाचे घटक आहेत, ज्याच्यामुळे पर्यावरण प्रदूषण सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये होतं, ते घटक ते आहेत आणि त्याचा समावेश त्यामध्ये नव्हता. आता भारतात किंवा जागतिक पातळीवर पर्यावरण संरक्षणासाठी अनेक कायदे, अनेक नियम, अनेक रूल्स, अनेक मिशन तयार केलेले आहेत. तर भारतात कुठले कुठले आहेत ज्यावर भारताचा संबंध येतो, तर भारतामध्ये आपण बघितलं राष्ट्रीय नदी संवर्धन कार्यक्रम, ग्रीन इंडिया मिशन, राष्ट्रीय वनीकरण कार्यक्रम, ओके, हिमालयन इकोसिस्टीम, असे अनेक प्रयोग आहेत जे आपण बघतोय. त्यानंतर इंटरनॅशनल लेवलला जर बघितलं, आता प्रश्न हा येतो तुम्हाला बऱ्याच वेळेला पर्यावरणात प्रिलिम्स परीक्षेला, म्हणजे UPSCला पण आणि MPSCला प्रश्न काय येऊ शकतो तुम्हाला, तर एक स्टेटमेंट दिलेलं जातं, त्यामध्ये दिलेलं असतं की भारताने खालीलपैकी कुठल्या करारांवर स्वाक्षरी केलेली आहे किंवा केलेली नाही आहे, असं दोघं फॉर्मॅटमध्ये दिलेलं असेल. त्यात तुम्हाला 1, 2, 3, 4 ऑप्शन्स दिलेले असतील, बरोबर आहे, आणि ते ऑप्शन्स दिल्यानंतर त्यातून तुम्हाला एक योग्य निवडावं लागेल. तर साधारणपणे भारताने आत्तापर्यंत मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण म्हणू शकतो, बेसेल कन्व्हेन्शन, रॉटरडॅम कन्व्हेन्शन, स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑन POP, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, नंतर UNFCCC जे आहे, त्यानंतर CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी 1992 अँड UN कन्व्हेन्शन ऑन कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन UNCCD, या सगळ्या करारांवर भारत काय आहे, स्वाक्षरी करणारा देश आहे, बरोबर आहे. त्यानंतर आत्ताचं लेटेस्ट आपण बघितलं तर तुम्ही म्हणू शकतात की नागोया प्रोटोकॉल वगैरे याच्यावर पण चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. तर मित्रांनो, हा जो पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या, तर यावर मुख्य परीक्षेचा प्रश्न काय तयार होतो आणि तो तुम्हाला कोणता लिहायचा आहे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे तो म्हणजे काय, की पर्यावरण संरक्षण कायदा कालबाह्य झाला आहे आणि आजच्या आणि उद्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करत नाही. तुम्ही या विधानाशी सहमत आहात का? तुमच्या उत्तराचे समर्थन करा. खूप चांगला प्रश्न आहे. 200 शब्दांमध्ये तुम्हाला याचं आन्सर लिहायचं आहे. किती? 200 वर्ड्समध्ये याचं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे आणि आन्सर लिहून तुम्हाला आमच्या टेलिग्रामला सेंड करायचं आहे. नक्कीच. ओके, मी इंग्लिशमध्ये एकदा वाचून घेतो तुमच्यासाठी. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट इज आउटडेटेड अँड डज नॉट मीट द रिक्वायरमेंट ऑफ द टुडेज अँड टुमॉरोज वर्ल्ड. बरोबर आहे. तर नक्कीच तुम्हाला आमचं हे सिरीज आवडत असेल, आम्हाला तुमच्या कमेंटची अपेक्षा असेल की तुम्हाला ही सिरीज कशी वाटते आहे. यावर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही नोट्स हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला या, त्या ठिकाणी ही नोट्स अपलोड केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.